राज्यात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गद्दार असल्याची टीका केल्यानंतर भाजपकडूनही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना जनतेनं नाकारलेला रिजेक्टेड माल अशी बोचरी टीका केली होती. मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार पलटवार केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसजी राहुलजी गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःला जोखा. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालात, नाहीतर भाजपमधून तुम्हाला कोण विचारत होतं? आपल्यासारखा माल ओझे म्हणून आज महाराष्ट्र पाठीवर वाहतोय. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आज केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण कोसळली आहे. गुंड पुंड मवाली आज इथल्या गृह खात्यावर थैथय करत नाचतायत. राज्यात आज इंधन तुटवड्यामुळे लोक हाणामारी करतायत. पोलिसांच्या गाडीला आज डिझेल मिळेना. हा आपला आणि आपल्या नेत्याचा पराक्रम. शेतकरी नुकसान भरपाई मागण्यासाठी आला की पोलीस फौज तयार असते. पेपर फुटीवर विद्यार्थी रस्त्यावर आले की पोलीस फौज तयार असते. हे पोलीस राज आपण महाराष्ट्रात आणलं. सोमनाथ सूर्यवंशी सारखे तरुण कोठडीत पोलिसी अत्याचाराचे बळी ठरतात. सरकारी बँकांमध्ये भाजपचे पदाधिकारी घोटाळे करतात आणि बँका दिवाळखोरीत निघतात. अजून काय सांगायचं असल्या मालाबद्दल? दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यापासून सुरू झालेला हा वाद आता राज्यात अधिकच तापताना दिसतोय. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आरोप प्रत्यारोपांच्या या राजकारणात राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी, इंधन तुटवडा आणि बेरोजगारी यासारखे मुद्दे पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसत आहेत.